विधान भवनाला 26 जूनला पुन्हा धमकीचा ईमेल प्राप्त झालाय। विधान भवन बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी यातून देण्यात आली आहे। शुक्रवारी सकाळी 8:11 विधान भवनाला ईमेल आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान सुट्टीचा दिवस असल्यामुळे पोलीस यंत्रणेकडून जलद गतीने तपासणी सुरू करण्यात आली आहे। संपूर्ण विधिमंडळाची तपासणी केल्यानंतर हॉक्स ईमेल असल्याचं स्पष्ट झालंय। ईमेलमध्ये शुक्रवारी दुपारी 1:11 बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा उल्लेख होता आणि विधान भवनासोबतच ईमेलमध्ये मेट्रो स्टेशन, मंत्रालय, स्टॉक एक्सचेंजचा देखील उल्लेख होता अशी माहिती आहे। आज सकाळी कडक एसओपींसोबतच विधिमंडळ परिसरातील कसून तपासणी सुरू झाली आहे। विधान भवनाला धमकीचा मेल प्राप्त झालाय, सूत्रांनी माहिती दिली। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, या ईमेलमध्ये नेमका काय मजकूर आहे आणि धमकीमध्ये आणखी कोणत्या इमारतींचा समावेश आहे? नक्की शुक्रवारच्या दिवशी आहे ते सकाळी 8:11 हा मेल आलेला आहे विधान भवनाला। त्यावेळेस विधान भवनाची सर्वतः पाहणी केली होती। सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे कुठलाही अनर्थ आहे तो निर्माण झालेला नाही। त्याचबरोबर मंत्रालय, मेट्रो आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अशा 3 ठिकाणचा देखील आहे तो उल्लेख होता आणि या तिन्ही ठिकाणी दुपारी 1:11 उडवून देण्याची आहे ती धमकी आहे त्या या ईमेलमध्ये दिली होती। या अगोदर देखील अधिवेशनाच्या काळातच अशा पद्धतीची धमकी आली आणि आता पुन्हा एकदा पावसाळी अधिवेशन। नक्कीच गणेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर विधान भवनाला धमकीचा मेल प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांकडून समजते।